आपल्याला सफेद भात करायचा आहे, त्यासाठी मी कुकर ठेवलाय बघा तापायला आणि 1 चमचा तेल टाकते। त्यानंतर आपलं हे तेल कडलं की थोडे जिरे टाकून द्यायचे। बघा जिरे आपले कडले की एक ग्लास पाणी, त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घेते आणि आपल्याला हा भात सफेद येण्यासाठी एक ट्रिक सांगते मी। 2 थेंब लिंबूचे टाकून घ्यायचे, म्हणजे आपला भात एकदम पांढरा शुभ्र येईल। आता या पाण्याला उकळी येईपर्यंत मी इकडे तांदूळ धुवून घेतलेले आहे स्वच्छ। बघा इंद्रायणी तांदूळ आहे, मी स्वच्छ धुवून घेऊन सुकले आणि आता तो आपण या पाण्यात टाकून द्यायचे। एकदम भात आपला मोकळा आणि खायला पण चवदार लागतो जिऱ्याची फोडणी दिली काय। मग असं हलवून घेऊन 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या, 3री शिट्टी होण्याआधीच कुकर बंद करायचा। मी 1.5 वाटी तांदूळ घेतले आणि 1 मोठा ग्लास पाणी घेतलं, बरोबर आपलं पाणी मापात झालेलं आहे। बघा आता मी हे झाकण लावून घेते। आपण लिंबूचे 2 थेंब टाकल्यामुळे आपला भात एकदम पांढरा शुभ्र होईल। आता आपण 2 शिट्ट्या घ्यायच्या, 3री शिट्टी होण्याआधीच कुकर बंद करायचा, आपला भात तयार होईल। आपला भात तयार झालेला आहे बघा। मी 2 शिट्ट्या होऊन 3री शिट्टी होण्याआधी काढून शिट्टी बंद केली, कुकर बंद केला आणि 5 मिनिटं तसंच ठेवला। लगेच वाफ काढायची नाही, वाफ काढल्यामुळे आपले रिंग खराब होती। बघा आपला भात किती पांढरा शुभ्र आणि जिऱ्यामुळे किती छान वास येतो। उसळी बरोबर भात खूप छान लागतो हा। दुधाबरोबर पण इंद्रायणी तांदूळ आहे ना, हे दुधाबरोबर पण हा भात खूप छान लागतो। झाला आपला भात तयार।